इलेक्ट्रोल एजनुसार राज्यामध्ये पहिला अंदाज येतो आहे आणि यानुसार मवियाला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज या पहिल्या एक्झिट पोलमधून समोर येतो आहे। यामध्ये मविया 150 जागा तर महायुतीला 121 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। भाजप 78 आणि काँग्रेसला 60 जागा मिळण्याची शक्यता या अंदाजामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। मविया 150 आणि महायुती 121 हा पहिला अंदाज आलेला आहे। मतदान संपल्यानंतरचा हा पहिला एक्झिट पोल भाजप आणि महायुतीला या ठिकाणी महाविकास आघाडीपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे। इलेक्टोरल एजचा हा एक्झिट पोल आहे आणि त्यांच्या सर्वेनुसार महायुती 150 जागांवर जाईल, म्हणजेच अर्थातच 145 प्लस जाईल, 150च्या आसपास महाविकास आघाडी पोहोचेल असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी आपण चर्चा करतो आहोत, मात्र ग्राफिक्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा पहा। इलेक्टोरल एज 121 महायुती, मविया 150 आणि इतर 12 ते 29 असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर चाणक्याचा देखील अंदाज आपल्यापर्यंत आलेला आहे। मॅट्रिक्सने 150 ते 170 जागा महायुतीला मिळतील, मवियाला 100 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। चाणक्य 152 ते 160 महायुती, 130 ते 138 मविया आणि 6 ते 8 इतर असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे।